सर्व महिलांच्या वतीने सर्वप्रथम मी आभार मानते। अतिशय उत्कृष्ट प्रकारचा हा गणेशोत्सव इथे साजरा होत असताना मंडळ एकदम छोटंसं आहे, परंतु जी मंडळाची जी बाजू आहे किंवा जे सगळेजण इथे प्रयत्न मदत जी करत आहे ती एकदम उत्कृष्ट प्रकारची करत आहे। रोज आरती असेल, संध्याकाळची आरती असेल, सगळेजण एकत्र होतात, गोळा होतात, सगळं करतात। म्हणजे गावचं सांगायचं झालं तरी मी या गावात नवीनच आहे, म्हणजे माझं लग्न केवढं झालेलं, मला काय गावाबद्दल माहित नाही, पण इथं आल्यानंतर जे पाहिलं अतिशय उत्कृष्ट प्रकारचं सगळेजण एकदम गोळ्याने मेळ्याने एकत्र राहून त्या गावच्या प्रत्येक कामासाठी कुठेही काही कुणाला मदत हवी असेल सगळेजण एकत्र येतात, सगळेजण त्या समस्यांवर मार्ग काढतात, सगळं असं एकदम व्यवस्थित चालू आहे। ताई, तुम्ही आमच्या गावासाठी एकदम उत्कृष्ट प्रकारचं योगदान आम्हाला दिलेलं आहे। महिला अस्मिता भवन वडगाव आनंद यासाठी ताईंनी आळे शिव ते आडवा बोट मार्ग जो रस्ता आहे आणि मौजे मुकाई माळा स्मशानभूमीचं जे वेल्डिंगचं शेड आहे त्याच्यासाठी ताईंनी आपल्याला मदत केलेली आहे। त्याबद्दल ताईंचा, त्यांच्या सहकार्यांचा आमच्या गावच्या वतीने, नागरिकांच्या वतीने, समस्त महिलांच्या वतीने आणि ग्रामपंचायत वडगाव आनंदच्या वतीने मी मनापासून आभार मानते। आणि ताईंना एक विनंती आहे की हे जे मारुतीचं मंदिर आहे किंवा गणपतीचं मंदिर आहे, आम्ही पाहतो एकदम पावसाळा असतो, पावसाळ्यातच गणपती बसतात, गणपतीचं थोडंसं कौलारू असल्यामुळे ते थोडंसं गळत असतं, पावसात तरीही सगळेजण येतात, आरती घेतात। म्हणजे असं इतकं छोटंसं हे असूनही सगळेजण एकदम आपलं उत्कृष्ट प्रकारे किंवा असं सगळेजण एकदम मनपूर्वक येऊन आपल्या मंदिराची सगळी सेवा करतात। सकाळी पूजा असेल, संध्याकाळी पूजा असेल, तर ताईंना विनंती आहे की पुढच्या गणपतीपर्यंत किंवा होईना आमचं हे थोडंसं शेडचं काम झालं तर सगळ्यांना छान वाटेल, एकदम बसायची व्यवस्था होईल सगळ्यांना देवाच्या याने आणि गणपती बाप्पाच्या साक्षीने किंवा आमच्या सर्वांच्या मोठ्या नागरिकांच्या आशीर्वादाने तुम्हालाही भरभरून यश मिळो ही सदिच्छा आज गणपती बाप्पांच्या चरणी व्यक्त करते। आणि तुमचंही प्रेम, मदतीचा हात, सहकार्य कायम या वडगाव आनंद गावावर राहो अशी सदिच्छा व्यक्त करते आणि थांबते। धन्यवाद।